गती कारणे संगती सज्जनाची, मती पानटे सुमती दुर्जनाची. रती नायिकेचा पती नष्ट आहे, म्हणून मनातीत होऊन राहे. श्रीराम. मती म्हणजे बुद्धी. आपल्या मनाला चांगले वळण लागण्यासाठी, मनात सतत चांगलेच विचार यावेत यासाठी सज्जनांच्या संगतीत राहावे, असं या आधीच्या श्लोकात समर्थ सांगतात. याच बुद्धीला चांगले वळण लागण्यासाठी, ती भ्रष्ट होऊ नये यासाठी सज्जनांची संगत धरा, हेच पुढे या श्लोकात सांगत आहे. तुला मागे मी आसुरी गुण आणि दैवी गुणसंपत्ती या गीतेत उल्लेख असलेल्या गुणांबद्दल सांगितले होते. आठवतंय का? आपल्याला आपल्यातले दुर्गुण ओळखून ते दूर करायचे आहेत आणि चांगले गुण अंगी कसे येतील याचा विचार करायचा आहे. करावे तसे भरावे असं म्हणतात. आता असं जर तू दुसऱ्याचं चांगलं व्हावं असा विचार केलास, तुझं चांगलं होईल. पण जर तू दुसऱ्यासाठी खड्डा खणलास तर तूच त्यात पडशील. आपण नेहमी दुसऱ्यांच्या भल्याचा, चांगलं होण्याचाच विचार करायचा. जे जे भेटीचे भूत, ते ते मानीचे भगवंत, असं संत ज्ञानेश्वर महाराज सांगतात. आपण जर कोणाचे मन दुखावले तर त्याचा त्रास आपल्यालाही होतो. चिंती परा ते येई घरा, अशी एक म्हण आहे. म्हणजे आपण दुसऱ्याबद्दल काही वाईट विचार केला, काही वाईट बोललो तर त्याची फळं आपल्यालाही भोगावी लागतात. त्यासाठीच नीट विचार करून बोला, सगळ्यांशी चांगलं बोला, सर्वांवर प्रेम करा, असं समर्थ सांगतात. पेराल तसे उगवते हे कायम लक्षात ठेवायला हवे. आपण सगळ्यांनीच. चिक्कूची बे पेरली तर फणसाचं झाड उगवत नाही ना. तसंच आपल्या वागण्याचे परिणाम, मग ते चांगले असोत किंवा वाईट, ते लगेचच भोगावे लागतात असंही नाही. महाभारतातली गोष्ट तुला माहीत आहे. पितामह भीष्म जखमी झाल्यानंतर त्यांच्याच इच्छेप्रमाणे ते बाणांच्या शय्येवर पडून होते. युद्ध संपल्यानंतर श्रीकृष्ण भीष्मांना भेटायला गेले असता त्यांनी भगवंतांना विचारले, आयुष्यभर मी सदाचाराने वागलो, चांगला वागलो, पण मला असे बाणांवर का सोपावे लागत आहे? तेव्हा भगवंतांनी त्यांच्या डोक्यावरून हात फिरवताच जादू व्हावी तसे भीष्मांना त्यांचे बालपण दिसू लागले. ते 6-7 वर्षाचे असताना एका सरड्याला बाणाच्या टोकांनी अनेकदा टोचले होते. त्याची शिक्षा, त्याचे प्रायश्चित्त म्हणून त्यांना आता असे झोपावे लागत होते. महाभारतातला मय्यसभेचा प्रसंगही तुला माहीत आहे. दुर्योधन पाण्यात पडताच द्रौपदी त्याला हसून नको ते बोलली होती. या अपमानाचा बदला म्हणून पुढे द्रौपदी वस्त्र हरण घातले. यासाठीच समर्थ सांगत आहेत, प्रत्येक गोष्ट करताना आणि बोलताना नीट विचार करा, विचार करून बोला, सर्वांचे चांगलं वागा, त्याचे फळ चांगलेच मिळेल. जय जय रघुवीर समर्थ.